सगळ्यांना नमस्कार. चला आता वाजलेले आहेत, किती वाजल्यात काय माहीत नाही, पण आमच्या आत्यान बापू चालल्यात गोजोबावीला. पाहुण्यांना पहिला वाणावळा भाजीचा. आता इथं आहे मोठी मोठी भाजी, ही आता काढून पिशवीत भरायची. शापूची भाजी, बाकीचं नाही आलेलं, पण शापू चुका दोन्ही मिक्स करून द्यायचं. इकडे थोडी कवळी आहे, इकडे लावलं होतं पुंचकं आणि इकडे फेकले. ही आता इकडे निबार निबार झालेली म्हणल्या शिवपट्टी. गोजवावीला जायचं ना, चाललं तर आत्याला म्हणलं इथलं बांगड्या भरून ये. त्या चालल्या त्यांच्या बहिणीकडं गोजबावीला. इतक्याला म्हणल्या बांगड्या पण भरून सगळ्यांच्या जाती घेऊन. म्हणलं चालतंय, संध्याकाळनं माघारी बापू पटापटा भाजी काढते. त्या गेल्या डोकायची राहते, पिशवी अडकवायली राहिली, अडकवायची ते अडकवावं लागेल. पालकाची भाजी तर काय नाही एवढी खुडली होते त्याच्यामुळं किरकी किरकी. बापू बसलं परत फोन बघत. आत्याला हाका मारायचे की फोन बघायचा, आत्याला हाका मारायचे की फोन बघायचा चालू आहे त्यांचं. कपडे पण वाळल्यात इकडे सगळे. झालं का डोकं विचारून का राहिले? याने काय राहिले पिशवी? नाही, कुठं टाकला? गव्हा नाहीच का? खुड का? आणि चला आत्याला साडी कशी दिसते सांगा. त्यांनीच वापराय काढली काटाची साडी. त्यांच्या ब्लाऊज होता, माझा तसाच पडलाय घरात, त्या घालतात तर असो. चला आता आधी भांडी घासते, माझं काम राहिले, वाढव झालं. ही काम ती काम ती काम करत करत सगळंच राहिलं. असो बाई, सगळ्यांना झाली भाजी काढून झाली. अका पिसली बसली, कोथिंबीर, शापू चुका, भांडी घासायचं. तुमचं आवरलंय का? माझं काय आवाज नाही, कपडे बदलायची, मेकअप करायचा, काय राहिलं असलं? अरे मी असाची येड्यावानी जरी गेलो तरी मला ओळखते ती. कस काय बरं? हो, नटूनच जावं म्हणून नाही, हीच उजाड फटका जाव पण निर्मळ इस्त्रीचे कपडे घालता, गोष्टी अरे मिळवता ना मळका सुद्धा. असाव पण आपलं जळकन आहे. हा, कसा असू द्या, गोड बोलायचं समजायला, तोंडाव बोलायचं, माग कोणाचं बरं कुटाळ झालं करणार तेवढं नाही आणि करायचं बी नाही. हा, आपलं कोणी का काय म्हणे नाही असा म्हणला आणि तसा तरी चालेल. हो, सुखी रोज त्यांच्या तोंडावर राहा. शिव्या दिल्या तरी त्यांना नाही काय. ह्याचं गणित सांगू का? सासूला तेवढं सांभाळा गाड्या कुणी बी पोरींनो का? तुम्हाला स्पष्टच म्हणून? बोलतो. अरे सासू तिच्या तुमच्या पोरांना देते या पाणी तापून, हा. उठावती या हा. आणि पोहे करून देते, त्याच्याबरोबर मी बी खातो आपलं पदशीर. आणि काय राहिलंय काय का? काय नाही, काय म्हणायचंच नाही. आणि पुरी आहे ते आपल्या खात्यात, त्या पुरींना बी द्यायचं आणि आणि काय जाते राहिलं असलं तर बरे बघा. हा, नका सका शेंगदाणे नका का टाकीण्यात, हळद तरी टाकीत जाऊलीशी, बरं, आणि काय कडीपत्ता, राहिलंय का हळद, सांगायचं? कोथमीर. काय नाही राहिलं, मजेशीर बोलायचं, मजेशीर जायचं. मजेशीर पिशवी बोलू. तूच अडकीव, काय नाही का तेवढं तरी काम कर. तुझ्याच आईला आणि ह्यांना न्यायची कोथमीर गुजबायला चाललोय. तिथं एक असाच मस्त राजूकाकीचा हिडीव काढू कोणा मनीषाच्या ह्याच्यात आणि तू तिकडे आपला ती हळूहळू. बोंबालती तेव्हा तिकडे ती हा. उभा राहिली तिला सोडवून त्याला गुजबायला घेऊन जायचं. इथे बागड्या आश्विनीला भरा सोडायची, आपलं तिच्या 100च्या पेट्रोल मध्ये आपलं भागल आणि गुजबाय करून येईल. हे का कुठं बी स्वस्तच बघावं लागतं. स्वस्तच बघायचं. बरोबर, तुमचं नाही काय चुकत. इकडे बांगड्या भराय कालच्या दादा म्हणून कटाळा आला, अण्णाला घेऊन जा, ज्ञानोल नाही गुजबायला जायचंय तर जाऊन द्या. आता काय येऊ द्या फिरून, आज नव्हतं काय काम. परत कसं हाका मारते तर सुसून देणार नाहीत त्यांना काय कामच. हा, घरात कशाला शिरलाय? कोणाची कुठे ठेवली होती तुम्ही? इकडे आहे ती चप्पल. अहो काय इथं ह्या घरात आहे ती, दिल्लीचा आणली मलाच घालायला. तो का तिथं खाली? हा बसा. भांडी पडल्या तर तिथं अडकावलंय सगळं. म्हणजे चप्पलच हुडाकताय किती वेळ झालं. हा, गवली का? बरं बरं. हा,
चला आता भांडी घासून घेते, अजून गुरं आणायची ती. भाजी ही काढून दिली त्यांना. आत्याचं अजून डोकं इचरायचंय. अश्विनी रस्त्याला येऊन थांबली, तिला सोडवून आत्याला सोडवायचे. आली होती मोठी मोठी थोडीशी, अजून एवढी काय आली नाही. डोकं इचरायचंय त्यांना. कडकची वरिंब्यावली वाढली होती, तर ते म्हणलं चला त्यांना द्यावं.